अहो किती वेळ झाला अजून भानुताई नाही आल्या. काय करावं? तुम्ही तर गडावर जाऊन बघतायसा का काय चाललं आहे ते? नाही ह्यो विचार माझ्या बी डोसक्यात आला होता. परत मीच म्हणले राहू दे. काय जाताना ती म्हणली मी एकली जाते. म्हणलं आपण कशाला जातात मग. गंगे तुला याक सांगू का? काय? नाही म्हणजे भानू जरी म्हणत असली का माळसा देवी गडावून असल्या तरी त्यांचा शब्द माझ्या कानात घुमतोय. असं जरी असलं तरी तिच्या डोळ्यात मला समज दिसत होतं तिला किती त्रास होतोय ती. होय. तुला सांगतो देवांसंग लगीन व्हायचं म्हणून काय काय किती किती वर तप केलं तिनं. काय सांगू तुला. ते महाराज म्हणतात ना तपश्चर्या. तपश्चर्याच आहे ती. खरं आहे. पण म्हाळसा देवीसनी ते आवडलं नाही. खरं सांगायचं तर आता बी तेसनीच ह्याचा समजा त्रास होणार आहे. वय पण ही सांगणार कोण तिला? आणि ती ऐकती वय तवा. तुला सांगतो देवानं बानूच ऐकाय पाहिजे. ऐकत्याल माझा विश्वास आहे. बानू बानू तू अशी अचानक कशी आलीस? काय झालं? वय सांगावा धाडणार होते पर मग तडक निघून आले. सर्व काही कुशल आहे ना? देवी गडावर नाहीत ती आणि गड सोडून गेले आहेत ती हे कळालं म्हणून आले. होय म्हाळसा इथून गेली आहे ही वस्तुस्थिती आहे. बरं असं काय झालं जी? बानू तू राजवाड्यात ये आपण तिथे बोलूया. तेव्हा म्हाळसा देवीनी सांगितलं आहे का गडाची पायरी बी नाही ओलांडायची म्हणून. श्री खंडेराय इथे दिसत नाही. आपण गडाच्या द्वारापाशी जाऊन पाहून यायचं का? हो मलाही असंच वाटतंय. चला. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही ह्या इथे आला आहात याची मला कल्पना नव्हती. देवा, बाणाई आपल्याला भेटायला गडावर आल्याची वार्ता कळली म्हणून आपली भेट घ्यायला आलो. होय, बानू मला आता भेटायला आली होती, परंतु ती गडाच्या आतमध्ये आली नाही. म्हाळसेने तिला आख्याना व्यतिरिक्त गडावर येण्यास मनाई केली आहे आणि म्हणून तिने आतमध्ये प्रवेश केला नाही. परंतु सर्व कुशल मंगल तर आहे ना? म्हणजे तिच्या भेटीचं प्रयोजन काय होतं? जे सर्वांच्या मनात आहे तेच की म्हाळसेने पुन्हा या जेजुरी गडावर यावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करावेत असं तिला वाटत होतं. प्रसंगी तिने थेट काही न बोलता तिच्या मनात काय चाललं आहे हे मला कळत होतं. परंतु हे सारं आपल्यामुळे झालं आहे
असं सर्वजण म्हणतील. ही साशंकता तिच्या मनात असणार. होय माधवा, परंतु ह्या क्षणी काय परिस्थिती आहे हे त्या दोघी का जाणून घेत नाहीत हेच मला कळत नाही. प्रसंगी आता मलाच ह्या साऱ्यापासून दूर जावंसं वाटू लागलं आहे. कारण हे जे काही घडत आहे ते का घडत आहे हे ना म्हाळसेला शोधावंसं वाटतं ना बानूला. त्यांनी त्यांच्या परीने ते शोधायचा प्रयत्न केला आहे देवा. नाही लक्ष्मी देवी, तेवढं पुरेसं नाहीये. आणि जर ह्या अवतार कार्याची समाप्ती करायची असेल तर तितकंसं पुरेसं नाही. ही एक प्रकारची साधनाच आहे आणि त्या दोघींनाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि मगच त्या दोघी त्यांचा राग विसरतील. एकीकडे बाणाईने केलेली आपल्याला विनंती आहे आणि दुसरीकडे श्री गणेश यांचा राग दिसत आहे. म्हाळसेला मी थांबू शकलो नाही ह्याचा त्याला देखील राग आला असावा. त्याचा हा राग अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार. ह्या कृतियुगातील शिवलीलेत श्री गणेश हा बालगणेशाच्या रूपाने जेजुरीत अवतरला. हा त्याचाच बालहट्ट आहे. एक मात्र आहे, ह्या क्षणी सर्वजण म्हाळसांना परत कसं आणता येईल ह्याच विचारात आहे. देवा, श्री गणेश यांची भेट घेऊन त्यांना समाधान होणार असेल तर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलतो. नाही माधवा, मलाच त्याच्याशी बोलावं लागेल. मलाच त्याची समजूत काढावी लागेल. तुम्ही त्याच्याशी बोलल्याने त्याची समजूत निघणार नाही असं नाही, परंतु या क्षणी मीच त्याच्याशी बोलावं असं मला वाटतं. हो, असं केल्याने त्यांचं मन देखील काहीसं स्वस्थ होईल. मी म्हाळसेला परत आणण्याच्या प्रयत्नात कोणतेही विघ्न येणार नाही असं तो म्हणाला. माते, तू जेजुरी सोडून का गेलीस? तुला माझ्यासाठी थांबावसे वाटले नाही का? श्री खंडेराय म्हणाले की नारद मुनी नेवासेला जाऊन आले. त्यांनीच माता नेवासेला येत आहे ही वार्ता दिली. म्हणजे श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींना कळेल की श्री म्हाळसा देवी याच श्री पार्वती देवी आहे. परंतु श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींनी हे श्री म्हाळसा देवींना सांगितले तर त्या क्षणी म्हाळसा देवींना सारं काही आठवेल. त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार होईल आणि हे अवतार कार्य संपन्न होणार.